Please join fast, tell your friends. Okay, by the time we will take the problem. Now we have taken the problem based upon the simple formulae. Now we will take the problem based upon the phasor diagram. Okay. सो फेजर डायग्राम प्रॉब्लेम मी आता फक्त जास्त डिटेलमध्ये प्रॉब्लेममध्ये जाणार नाही आहे कारण की ते विचारतील का नाही डाऊट आहेत. सो आय विल टेक ओनली 1-2 प्रॉब्लेम्स आय विल टेक्स अँड देन वी विल गो फॉर द थिअरी पार्ट. सो व्हॉट आर द प्रॉब्लेम दॅट आय विल डिस्कस. सो राईट डाऊन द प्रॉब्लेम नाव. वेट 1 minute. Okay. So write down the problem. So the following expression, the based upon phasor diagram. Now here your calcium mode should be in degree only. डिग्री मध्ये कॅल्सी मोड असायला पाहिजे आहे ते तुम्ही लक्षात घ्या. सो द फॉलोइंग एक्सप्रेशन represents the instantaneous value instantaneous values of EMF of 3 coils connected in series. Connected in series. So that is nothing but E1 is a phasor. इक्वेशन दिलेलं आहे त्या फेजरचं 50 sin of omega t. Next E2 40 sin of omega t plus 60. E3 60 sin of omega t minus 30. Find the expression for the resultant EMF. Find the expression for resultant
resultant EMF. When the coils are connected, when the coils are connected, to give the sum of 3 EMF, to give the sum of 3 EMF, sum of 3 EMFs. Okay, so these are the following expression represent the instantaneous value of EMF E1, E2 and E3 which are connected in series. सिरीज मध्ये आपण व्होल्टेज काय होत आहे डिवाइड होत आहे. तसंच इथं E1, E2 आणि E3 व्होल्टेज दिलेले आहे, व्होल्टेजचे इक्वेशन्स दिलेले आहेत आणि यावरून आपल्याला एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे, रिझल्टंट एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे. वेन द कॉइल्स दे आर कनेक्टेड टू गिव्ह द सम ऑफ 3 EMF. हे दोन्ही कॉइल जेव्हा कनेक्ट केलेले असतात टू गिव्ह द सम ऑफ 3 EMF. सिरीज मध्ये आपण काय करतो सगळ्याची ऍडिशन करतो आहे. खरं आता हे आपल्याला फेजरनी सॉल्व करायचं आहे युजिंग द फेजर डायग्राम. सो हाऊ यू आर गोइंग टू सॉल्व द फेजर डायग्राम. So when the E1 is given as 50, when you compare with the alternating voltage, that is V is equal to Vm sin of omega t plus that is phi angle. If this is, if you compare phi angle तुम्हाला माहिती आहे प्लस किंवा मायनस असतो. मग हा जो phi angle आहे तो विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस असतोय. मग आता इथं काय नुसती ओमेगा टी आहे म्हणजे हा phi angle काय झाला इथला 0 झालेला आहे. So here the phi angle will be 0. When the phi angle here it is 0 means this phasor E1 will be nothing but it will be parallel to x axis. तो अँगल काय करतोय तुमचा फेज अँगल 0 आहे म्हणजे अँगल ऑफ फेज डिफरन्स काय झालेला आहे तुमचा 0 आहे इथं, त्यामुळे तो पॅरलल टू एक्स ऍक्सिस असणार आहे. मग त्याचं फेजर कसं ड्रॉ करा. फेजर इट इज नथिंग बट E1 चं फेजर जर ड्रॉ करायचं असेल तर फेजर कसं असणार आहे. फेजर इट इज नथिंग बट इट इज द लाईन which will have the magnitude, it is a line which is rotating but now it will be parallel to x axis कारण की इथं फेज अँगल काय तुमचा 0 आहे, इथं 60 आहे, इथं 30 आहे, तसं इथं फेज अँगल काय आहे तुमचा 0 आहे, इथं काहीच दाखवलं नाहीये त्यामुळे हा कन्सिडर करायचा आहे द फेज अँगल इज 0. सो E1 इज अ फेजर विच विल बी रिप्रेझेंटेड बाय द लाईन आणि त्याचं मॅग्निट्यूड ह्याची लेंथ काय असणार आहे मॅग्निट्यूड असणार आहे. मॅग्निट्यूड काय आहे दॅट इज अँप्लिट्यूड काय आहे दॅट इज Vm व्हॅल्यू Vm कंपेअर केली तर हे तुमचं 50 आहे. सो इट इज मॅग्निट्यूड इज नथिंग बट अँप्लिट्यूड इज 50. सो इन दिस वे यू आर गोइंग टू रिप्रेझेंट द फेजर डायग्राम. पॅरलल टू एक्स ऍक्सिस का ड्रॉ केलेला आहे कारण की फेज अँगल 0 आहे. मॅग्निट्यूड म्हणजेच मॅक्झिमम व्हॅल्यू. या इक्वेशन मध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू कशी रिप्रेझेंट करतो V इज इक्वल टू Vm साइन ऑफ ओमेगा टी म्हणजे ही Vm तुमची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे मी तिथे लिहिली. आता काय आहे पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे म्हणून अँगल 0 आलेला आहे फाय अँगल. आता हा E2 रिप्रेझेंट करायचं आहे. E2 जर आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे तर काय आहे साइन ऑफ ओमेगा टी प्लस 60. प्लस 60 म्हणजे मी सांगितलेले प्लस जेव्हा असेल तेव्हा काय करायचं आपल्याला वरती घ्यायचं आहे एक्स ऍक्सिसच्या वरती आणि मायनस असेल तर एक्स ऍक्सिसच्या खाली घ्यायचं आहे. मग प्लस 60 आहे सो 90 तर असा असतो प्लस 60 समवॉट इट विल बी हियर आणि त्याचं फेजर काय लेंथ काय आहे दिस इज E2 फेजर अँड दिस मॅग्निट्यूड इज नथिंग बट 40 आणि अँगल काय करतोय तो दॅट इज 60 डिग्री. द अँगल इज 60 डिग्री. बाय नॉर्मल वे यू कॅन दिस इज 90 असतो तर हा 60 असणार आहे असं आपण गृहीत धरूया. नंतर दुसरं काय आहे साइन ऑफ ओमेगा टी मायनस 30 E3 फेजर. E3 फेजर मायनस 30 आहे म्हणून तो एक्स ऍक्सिसच्या खाली मायनस असेल तर खाली जातो 30 आहे त्यामुळे मी असा 30 अँगल काढलेला आहे दॅट इज 30 अँगल बिकॉज इट इज बिलो एक्स ऍक्सिस सो इट विल बी मायनस 30. हा झाला तुमचा E3 फेजर आणि त्याचं मॅग्निट्यूड काय आहे 60. आलं का लक्षात हे फेजर डायग्राम. येस ऑर नो. येस मॅम. ओके आता दुसरं काय करायचं आहे आता हे जे फेजर आपण ड्रॉ केलेले आहेत त्याचं आपल्याला साइन कंपोनंट आणि कॉस कंपोनंट मध्ये डिवाइड करायचं आहे. सो हाऊ यू आर गोइंग टू डिवाइड द साइन कंपोनंट अँड कॉस कंपोनंट. सपोज दिस इज E2 so E2 will be divided into cos component and this will be divided into sin component. What will be the cos component anyone. E2 cos 60. E2 नाही E2 ची मॅग्निट्यूड काय आहे 40 cos 60. So 40 cos 60. Okay. And what will be here? 40 sin 40 60. Okay.
सिमिलरली आता हे E3 म्हणजेच काय, हा झाला कॉस कंपोनंट आणि हा झाला तुमचा साइन कंपोनंट. वर्टिकल जो असतो, हॉरिझॉन्टल तो असतो कॉस कंपोनंट असतो. म्हणजे 60 cos 30 30 आणि हे 60 sin 30. साइन 30. फक्त हे वरती आहे त्यामुळे ह्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आणि हे खाली आहे त्यामुळे ह्याला काय घ्यायचं आपण, निगेटिव्ह घ्यायचं. कॅल्क्युलेशन करताना निगेटिव्ह घ्यायचं. आणि आता ह्याला काय असणार आहे, E1 साठी फक्त कॉस कंपोनंट येणार आहे. लक्षात घ्या, साइन कंपोनंट ह्याचा काय असतो, 0 असतो. 0. ओके, E1 चा कॉस कंपोनंट फक्त येणार आहे, दॅट इज 50 कॉस ऑफ 0. 0 अँगल करतोय ना तो, 50 कॉस ऑफ 0 आणि कॉस 0 काय असतो, 1 असतो. साइन कंपोनंट, साइन 0 घेतलं तर साइन कंपोनंट काय राहतो, 0 राहतो. 0. हॉरिझॉन्टल म्हणजेच काय, फक्त कॉस कंपोनंट घ्यायचा, साइनचा विचारच करू नका तुम्ही. आणि त्याचे मॅग्निट्यूड जे असेल ते फक्त घ्यायचं 50 कॉस ऑफ 0 का, कारण की फाय अँगल काय 0 आहे. मग हे तुम्ही आता एक्स कंपोनंट म्हणजेच कॉस कंपोनंटची ऍडिशन करायची आहे आणि वाय कंपोनंट म्हणजेच काय आहे, साइन कंपोनंटची ऍडिशन करायची. आता एक्स कंपोनंट तुम्ही लिहा. व्हॉट इज एक्स कंपोनंट, सो वी विल टेक द फर्स्ट E1 चं काय आहे 50 कॉस ऑफ 0. ओके, कॉस कंपोनंट घेतला किंवा कॉस 0 नाही घेतलं, नुसतं 50 घेतलं तरी चालते. ओके, नेक्स्ट प्लस 40 cos 60 कॉस ऑफ 60 आणि प्लस 60 कॉस ऑफ 30. आता हे तुम्ही डिग्री मोड मध्ये करायचंय, रेडियन मोड मध्ये बाहेर यायचं आहे कॅल्सीच्या, आणि इथं वाय कंपोनंट कॅल्क्युलेट करायचंय. वाय कंपोनंट काय आहे जा, दॅट इज पहिल्याचा 0 आहे E1 चा, नंतर दुसऱ्याचा आहे 40 साइन 60 आणि तिसऱ्याचा आहे -60 साइन 30. तो कॅल्क्युलेट करा. आता ह्याचा काय व्हॅल्यू येते आणि ह्याची काय व्हॅल्यू येते. सो ही झाली तुमची फर्स्ट फेजर डायग्राम. सेकंड इज द एक्स कंपोनंट, थर्ड इज द वाय कंपोनंट, and after this fourth will be your resultant. रिझल्टंट म्हणजेच आपण काय आहे, व्होल्टेज आहे त्यामुळे त्याची व्हॅल्यू असणार आहे VM. रिझल्टंट म्हणजेच काय, VM. मग तो कसा फाइंड आउट करतो, स्क्वेअर रूट ऑफ एक्स कंपोनंट स्क्वेअर, एक्स कंपोनंटचा स्क्वेअर आणि ब्रॅकेट मध्ये पुन्हा वाय कंपोनंटचा स्क्वेअर. So tell me the value resultant. First tell me x component, y component, and then the x component 121.96. okay, yes. दूसरा, so x component आहे 120. 4.641. दूसरा 4.641. ओके, व्होल्टेज आहे म्हणून. नंतर रिझल्टंट रिझल्टंट किती आलेला आहे. रिझल्टंट म्हणजेच मॅक्झिमम व्हॅल्यू, आपल्याला फायनल इक्वेशनची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. जे काय त्यांनी सांगितलंय ना, रिझल्टंट EMF फाइंड आउट करा इक्वेशन, त्याचं जे इक्वेशन रिझल्टंट EMF तुमचं ह्याच्यामध्येच असणार आहे, E = EM sin of ओमेगा टी. त्यातलं EM जे आहे म्हणजे हे VM. काय आले ते, after this the fifth part I will write here, you can calculate by that time. Fifth part काय आहे, फाय अँगल. काय आलेलं आहे सांगू शकताल का. येस मॅम. हा 122.04. 122.07 वोल्ट 04 आहे. ओके, 122.04. आता फेज अँगल फाय कॅल्क्युलेट करायचा आहे. सो टॅन घ्यायचा आहे आपल्याला. टॅन इनवर्स ऑफ ए फॉर्म्युलेट वाय कंपोनंट डिवायडेड बाय एक्स कंपोनंट. ओके, सो टॅन इनवर्स ऑफ
y component is your 4.641 आणि x component आहे 121.96. So you will get the phi angle. And नंतर 6 component तुमचं इक्वेशन. So resultant EMF equation is आपला जनरल फॉर्म्युला काय असतो V इज इक्वल टू VM साइन ऑफ ओमेगा टी. आता तो रिझल्टंट मध्ये लिहायचा आहे. आपल्याला माहिती आहे इथं VM ची व्हॅल्यू काय लिहिली आहे 122.04 साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय अँगल तुमचा काय आलेला आहे किती आला फाय अँगल व्हॉट इज द फाय अँगल 2.179. Okay, 2.179 is your phi angle. So here it will be omega t plus 179 omega t plus phi angle. ह्याच्यामध्ये लिहायचं आहे V इज इक्वल टू VM साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय म्हणजेच इथं लिहिते पाहिजे असेल तर दॅट इज 122.04 साइन ऑफ ओमेगा टी प्लस 5 that is value 2.179 is your final value. आलं का लक्षात हे कसं सॉल्व करायचं येस मॅम. ओके सिंपल आहे फेजर डायग्रामचे प्रॉब्लेम्स तुम्हाला इक्वेशन दिलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही फेजर ड्रॉ करायचा आहे एक्स कंपोनंट फाइंड आउट करायचा वाय कंपोनंट फाइंड आउट करायचा रिझल्टंट म्हणजेच VM असणार आहे तुमचा आणि फेज अँगल फाय फाइंड आउट करायचं आहे आणि इक्वेशन लिहायचं आहे V इज इक्वल टू VM साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. मग फायची व्हॅल्यू जी कॅल्क्युलेट करा तिथे सबस्टिट्यूट करा VM जे रिझल्टंट म्हणजे आहे ते VM असं आहे आणि तुम्हाला न्यू इक्वेशन मिळेल. ओके Yes, ma'am. ओके थांबा 2 मिनिटं. आता नेक्स्ट वी विल सॉल्व आता ह्याच्या ऐवजीच एक मी एक्सप्रेशन देते आहे पहिले हे मी बंद करते डिस्कार्ड करते ओके ह्याच्याऐवजी आता बघा आता EMF इक्वेशन्स कसे दिलेले आहेत बघा अ सर्किट कन्सिस्टिंग ऑफ 4 लोड यू राइट डाउन अ सर्किट consist of 4 loads in series मध्येच आहे okay the voltage across this load are first load so V1 it is equal to 50 sin of omega t V2 it is equal to 25 sin of omega t plus 60 V3 it is equal to 40 cos of omega t and V4 it is equal to 30 sin of omega t minus 45 omega t minus 45 okay
and calculate the supply voltage giving the relation in the similar form. म्हणजे सप्लाय व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे, टोटल सप्लाय व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅल्क्युलेट सप्लाय व्होल्टेज, टोटल सप्लाय व्होल्टेज इन सिमिलर फॉर्म. म्हणजे इक्वेशन प्रमाणे तुम्ही सप्लाय व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचे, टोटल व्होल्टेज इन सिमिलर फॉर्म. मग आता हे सिरीज, जेव्हा सिरीज मध्ये असेल तर तुम्हाला काय मिळणार आहेत, व्होल्टेजचे इक्वेशन असतील. आणि जेव्हा पॅरलल सर्किट असेल तेव्हा डायरेक्टली V1 च्या ऐवजी I1 इथं असेल, I1, I2, I3, I4 तसेच फेजर ड्रॉ करायचे. E1 च्या ऐवजी तिथं काय येणार आहे, I1 येणार आहे. V2 च्या ऐवजी तिथं काय येणार आहे, I2 येणार आहे. आणि VM च्या ऐवजी 50, 25, 40, 30 असे येणार आहे. फक्त हे सिरीजच्या ऐवजी तिथं पॅरलल येणार आहे आणि व्होल्टेजच्या ऐवजी तिथं तुम्हाला करंटचे इक्वेशन देतील. बाकीचं सगळं सेमच आहे. V च्या ऐवजी तिथं फक्त I येणार आहे. आता आपण कसं कॅल्क्युलेट करणार आहे, आता मी तुम्हाला, तुम्ही हे करू शकता. फक्त आता इथं 40 कॉस दिलेले, साइन मध्ये असायला पाहिजे इक्वेशन्स. इथं 40 कॉस ऑफ ओमेगा टी आहे. मग ते 40 कॉस ऑफ ओमेगा टी फक्त तुम्ही रिप्रेझेंट करायचे कशामध्ये, साइन मध्ये. कसं करणार, sin omega t plus pi by 2. साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय 2. पाय बाय 2 म्हणजे काय, 90. One minute. So here it will be 90. एवढंच आहे. बाकीचे तुम्ही करू शकता का हा प्रॉब्लेम? Yes ma'am. Okay, and I will give the answer. You can calculate at home. The answer is रिझल्टंट तुमचा आहे 92.96 वोल्ट. रिझल्टंट म्हणजे VM ची व्हॅल्यू. नंतर दुसरं फेज अँगल आहे 25.78 आणि व्होल्टेजचं इक्वेशन आहे V इज इक्वल टू 92.96 साइन ऑफ ओमेगा टी प्लस 25.78 कॅल्क्युलेटेड. ओके, आलं का लक्षात? Yes, ma'am. Okay, you can calculate at home. So I will go for the next part now. एकच पार्ट घेते आहे कारण की 45 स्टुडंटच आहे. तुम्ही प्रेझेंट राहत नाही हो सगळेजण, नाही तर मला अजून सगळे मी दोन्हीच्या दोन्ही एक्सप्रेशन घेतले असते. 45 स्टुडंट म्हणजे 66 पैकी किती स्टुडंट अब्सेंट आहेत. आणि स्टुडंट्स अब्सेंट असेल की त्यांना पुढं काय कळणार आहे, कसे अब्सेंट राहतात मला काय कळतच नाहीये बाबा. लेक्चर नको वाटते त्यांना. Okay, now I am going to go for, because my work is nothing but to tell you. If you are not present for first lecture also I have told that be present. तुम्ही जर प्रत्येक लेक्चरला नाही झाला तर तुम्हालाच कळणार नाही पुढे. तर त्यांना काही कळणार नाहीये. हा जो कन्सेप्ट केलेला आहे प्युअर रेजिस्टन्सचा तो झाला की पुढे प्युअर इंडक्टन्स कळणार नाही, प्युअर कॅपॅसिटर कळणार नाही, RL नाही, RC नाही, RLC नाही. जे आता प्रेझेंट आहेत 46 स्टुडंट, इट इज लक बाय चान्स की ते प्रेझेंट आहेत. त्यांना आता कळल आणि पुढचं पण कळणार आहे. and problems based on this. Okay, so AC circuit with a pure resistance that we are going to sign. म्हणजेच काय आहे, this is a AC circuit. AC supply is given, that is a voltage, and here to this voltage what is connected, only the resistance is connected. So it is called AC circuit with pure resistance. So it is called AC circuit with pure resistance. So now you know the alternating voltage when it is applied, alternating current is going to flow through the circuit. Alternating current is going to flow through the circuit. So this alternating voltage, it is given by equation small v is equal to Vm sin of omega t. This is our first equation. Okay, now the current flowing in the circuit is also alternating and it is given by small I. The voltage across the resistor is given by what?
द व्होल्टेज अक्रॉस द रेजिस्टर कशाने घेतलेला आहे आपण, दॅट इज व्ही आर. ओके, विच इज सेम ॲज व्हॉट, दॅट इज व्ही, कारण की इथं रेजिस्टन्स एकच आहे. मग जेवढं व्होल्टेज तुम्ही प्रोव्हाइड करताय ते कशाला जाणार आहे, रेजिस्टरला जाणार आहे. सो अकॉर्डिंग टू द ओम्स लॉ, अकॉर्डिंग टू द ओम्स लॉ, what will be the current formula? Current, it is nothing but I is nothing but V divided by R. So small v divided by R. But what is V? V म्हणजे according to the first formula, what is V? Vm sin of omega t divided by R. Okay, Vm sin of omega t divided by R. So what you will get now? Vm divided by R. Vm divided by R, it is nothing but what? It is the Im value. Vm divided by R, it is nothing but what? जेव्हा तुम्ही Vm आणि wait 1 minute, एकच मिनिट थांबा. Okay. So here is what? Okay. Method. Okay, so V divided by R you will get, that is Vm sin of omega t divided by R. But what is this Vm divided by R? Vm म्हणजेच काय, मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, आणि डिवायडेड बाय आर केलं तर काय येणार आहे तुमचं, दॅट इज नथिंग बट Im. That is nothing but what? Im. So instead of this Vm divided by R, what I have written? Im. So you got the equation. Small I, it is equal to Im sin of omega t. Small I is equal to Im sin of omega t. म्हणजे पहिलं इक्वेशन काय आहे, V is equal to Vm, व्होल्टेज तुम्ही प्रोव्हाइड केलेला आहे, आणि तुम्हाला करंटचं इक्वेशन काय मिळालेलं आहे, I is equal to Im sin of omega t. From these two equation, what you can say, both the equation are same. फेज अँगल दॅट इज +φ आहे का, इथं नाही, इथं +φ आहे का, नाही. फेज अँगल दॅट इज बिटवीन दिस टू व्होल्टेज क्वांटिटी V and I, द फेज अँगल इज व्हॉट, 0. त्यामुळे आपण म्हणतो आहे व्होल्टेज अँड करंट फॉर प्युअर रेझिस्टिव्ह सर्किट, इट इज दे आर इन फेज. आपण इन फेजची डेफिनेशन बघितली होती बघा. इन फेज म्हणजेच काय, फेज अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट टू अल्टरनेटिंग क्वांटिटी हॅव्हिंग द सेम 0 पॉइंट, or there is no phase angle between them is what, 0. फेज अँगल इथं 0 आहे, कारण की इथं +φ किंवा -φ असं येत नाहीये. त्यामुळे फेज अँगल बिटवीन them is what, 0. and therefore voltage and current for purely resistive circuit both are in what, phase. Phase angle is 0. So here I have written, from equation 1 and 2 we conclude that in pure resistive circuit the voltage and current are in what, phase. Hence फेज असेल म्हणजेच काय, फेज अँगल इज 0. हियर यू कॅन राईट, सपोज यू वॉन्ट टू राईट. सो व्हॉट विल बी द फेज अँगल, आर इन फेज, दॅट इज फेज अँगल इज 0. therefore you can say voltage and current they are in phase. मग फेज इन फेज मध्ये असेल तर व्होल्टेज अँड करंटची फेजर डायग्राम कशी ड्रॉ करतो आपण, व्होल्टेजचे इक्वेशन आहे V इज इक्वल टू Vm साइन ऑफ ओमेगा टी, ते आपल्याला इथे मिळालेलं आहे, आणि करंटचं इक्वेशन फायनली काय मिळते आपल्याला, I इज इक्वल टू Im साइन ऑफ ओमेगा टी. मग त्याचे इक्वेशन्स, त्याचे वेवफॉर्म तुम्हाला माहिती आहे, दोन्ही पण 0 पासून स्टार्ट होत आहेत, लक्षात घ्या. दोन्ही पण मॅक्झिममला एकाच वेळेस इन्स्टंटला 90 डिग्रीलाच अटेंड करतायत, आणि दोन्ही पण 0 पायलाच करतायत. त्यामुळे दोन्हीचे 0 पॉइंट्स एकच आहेत. फक्त काय होतं इथे बघा, Vmचं जे मॅग्निट्यूड आहे, Vmचं मॅग्निट्यूड हे जास्त आहे ॲज कम्पेअर टू व्हॉट Im. Why like that? See here, because what you are getting here, Vm divided by R, some factor is divided. Vm it is not equal to Im, but it is divided by some factor. So Im हा काय असणार आहे, नेहमी कमी असणार आहे ॲज कम्पेअर टू Vm. So this is the for what is that you can say waveform for in phase.
voltage and current for purely resistive circuit. Phase angle will be 0. This is a phasor diagram. That is voltageचं मॅग्निट्यूड जास्त दाखवायचं आहे आणि त्याला फेज अँगल 0 आहे, त्यामुळे तो पॅरलल टू एक्स ॲक्सिस असणार आहे. आणि करंट पण काय आहे, इन फेज आहे, बिकॉज दॅट स्टार्टिंग पॉईंट इज व्हॉट द सेम, दॅट इज रेफरन्स पॉईंट, त्यामुळे तो पॅरलल टू एक्स ॲक्सिस असणार आहे. आलं का लक्षात हे? Yes, ma'am. ऑल द स्टुडंट्स, जे 48 स्टुडंट्स आहेत त्यांना आलं का लक्षात? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. नाव यू आर गोइंग टू फाइंड आउट द इन्स्टंटेनियस पॉवर. ह्याच्यामध्येच दुसरा पार्ट काय आहे लक्षात घ्या. जेव्हा प्युअर रेजिस्टिव्ह पार्ट असतो तेव्हा काय काय करायचं आपल्याला, ही सर्किट डायग्राम महत्वाची आहे. आफ्टर सर्किट डायग्राम अल्टरनेटिंग voltage is provided, so write down the voltage equation and according to that you are going to find out the current equation. So how you are going to find out the current equation? You know the voltage and you know the current also, that is current small I is there. So according to the Ohm's law, if you know the voltage, you know the resistance, find out the current. Therefore I is equal to small v divided by r. Small v म्हणजेच काय आहे, Vm sin of omega t divided by r. And what is this Vm divided by r? That is nothing but Im. So you will put the value, you will get the current equation. करंट इक्वेशन एकदा मी आलं की त्यावरून तुम्ही कम्पेअर करायचे दोन्ही इक्वेशन. कम्पेअर केलं की दोन्ही पण सेम आहेत आणि त्यामध्ये फेज अँगल 0 आहे. फेज अँगल 0 असल्यामुळे व्होल्टेज वेवफॉर्म, करंट वेवफॉर्म दाखवायचे आहे आणि त्यानंतर फेजर डायग्राम ड्रॉ करायचे. फेज अँगल 0 असल्यामुळे दोन्ही पण 0 रेफरन्स पासून स्टार्ट होत आहेत. फक्त व्होल्टेजची मॅग्निट्यूड हे जास्त दाखवायची आहे आणि करंटची मॅग्निट्यूड कमी दाखवायची आहे. आणि व्होल्टेजचं फेजर पण मॅग्निट्यूडनं जास्त दाखवायचं आहे, करंटचं फेजर पण कमी दाखवायचं आहे. अँड बोथ आर पॅरलल टू एक्स ॲक्सिस बिकॉज युअर फेज अँगल इज 0. नाव इन दॅट थर्ड पार्ट इज नथिंग बट, फर्स्ट पार्ट आहे तुमची सर्किट डायग्राम, सेकंड पार्ट आहे तुमचं डेरिवेशन करंटचं आणि थर्ड पार्ट आहे तुमचं वेवफॉर्म काय आहे, फेजर डायग्राम काय आहे आणि फेज अँगल काय. ओके विथ दिस. आता फिफ्थ पार्ट जो आहे तुमचा काय आहे, तुमचा इन्स्टंटेनियस पॉवर म्हणजे नक्की काय आहे. हाऊ यू आर गोइंग टू कॅल्क्युलेट द इन्स्टंटेनियस पॉवर. यू नो द स्मॉल v, यू नो द स्मॉल करंट I ऑल्सो. ओके. स्मॉल v चा फॉर्म्युला काय आहे फॉर प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट, Vm sin of omega t. And what is small I? Im sin of omega t. Multiply this. So what you will get? Vm Im sin square omega t. मल्टिप्लाय का करतोय, कारण की आपल्याला इन्स्टंटेनियस पॉवर, पॉवरचा फॉर्म्युला काय, v इंटू आय, त्यामुळे आपण मल्टिप्लाय करतोय. सो यू विल गेट Vm Im sin square omega t. Okay. What is sin square formula? 1 minus cos 2 omega t divided by 2 फॉर्म्युला आलेला आहे. आता हे मल्टिप्लाय करा. सो Vm Im divided by 2 minus Vm Im divided by 2 cos of 2 omega t. आता हा जो पॉवरचा आहे इन्स्टंटेनियस पॉवर आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायची आहे काय, कॅपिटल P म्हणजे ऍव्हरेज पॉवर. ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायची पॉवरची. हे इन्स्टंटेनियस झालेलं आहे. मग ऍव्हरेज जेव्हा आपण पॉवर कॅपिटल P जेव्हा आपण फाइंड आउट करतो तेव्हा आपण ऍव्हरेज घेणार आहे ओव्हर वन कम्प्लीट सायकल. Over one complete cycle. So instantaneous power will have two factors, two terms. One is nothing but the constant term Vm Im divided by 2 and the second term is nothing but cos आहे किंवा साइन पार्ट आला तर त्याला आपण म्हणतो फ्लक्च्युएटिंग, अल्टरनेटिंग पार्ट म्हणतो. अल्टरनेटिंग किंवा फ्लक्च्युएटिंग पार्ट, चेंजिंग, ऑलवेज चेंजिंग पार्ट. ओके. हा तुमचा कॉन्स्टंट पार्ट आहे आणि हा काय कॉस किंवा साइन आलं की त्याला आपण फ्लक्च्युएटिंग किंवा काय म्हणू शकतो, त्याला चेंजिंग पार्ट म्हणतोय. Okay, so instantaneous power consists of two parts, constant part and fluctuating part. But now you know the instantaneous power, and if you want to find out the capital P, that is power, average power, आणि जेव्हा तुम्ही average घेता आहात तेव्हा वन कम्प्लीट सायकल वर आपण average घेतो आहे, वन कम्प्लीट सायकल वर. मग फ्लक्च्युएटिंग किंवा अल्टरनेटिंग क्वांटिटीचं ओव्हर वन कम्प्लीट सायकल average जर घेतली तर त्याची average काय असती, average over one complete cycle. If you take average of any alternating quantity over one complete cycle, what its value will be? आपण average मध्ये सांगितले average value find out करताना average over one complete cycle is what? आठवते का कुणाला?
ऍव्हरेज ओव्हर वन कम्प्लीट सायकल काय आहे? ओके, सी ऍव्हरेज ओव्हर सिमेट्रिकल किंवा अल्टरनेटिंग क्वांटिटी, ऍव्हरेज व्हॅल्यू कॅल्क्युलेटेड ओव्हर वन सायकल, इट इज इक्वल टू व्हॉट? 0. वाय? अल्टरनेटिंग क्वांटिटी म्हणजेच काय? पॉझिटिव्ह एरिया इट इज इक्वल टू negative area. So positive area will get cancelled with negative area, and therefore if you take the average over one complete cycle, what its value will be? काय असते व्हॅल्यू? 0. 0 असते आहे. त्यामुळे अल्टरनेटिंग किंवा फ्लक्च्युएटिंग पार्ट असेल, मग त्याचं जर तुम्ही ऍव्हरेज घेतलं तर ते काय असणार आहे? 0 असणार आहे. त्यामुळे त्या इन्स्टंटेनियस पॉवर मध्ये तुमचं फ्लक्च्युएटिंग किंवा अल्टरनेटिंग पार्ट कुठला आहे? एक आहे हा कॉन्स्टंट पार्ट आणि दुसरा आहे तुमचा फ्लक्च्युएटिंग पार्ट. सो दिस फ्लक्च्युएटिंग पार्ट जर तुम्ही ऍव्हरेज घेतलं ओव्हर वन कम्प्लीट सायकल, दिस पार्ट विल बी व्हॉट? 0. दिस पार्ट विल बी व्हॉट? 0. सो द कॅपिटल पी, त्यावेळेस तुम्हाला कॅपिटल पी चा फॉर्म्युला काय मिळणार आहे? कॅपिटल मी म्हणजेच काय? ऍव्हरेज पॉवर घेतोय आपण ओव्हर वन कम्प्लीट सायकल, दिस विल बी 0. सो यू विल गेट द फॉर्म्युला ओनली Vm Im divided by 2. So that is nothing but Vm divided by root 2 into Im divided by root 2. Can I do like that? Yes, ma'am. Instead of these two, I will divide what? Instead of these two, I will take 2 times root 2. One I will divide by Vm and one I will divide by Im. Same it is there. Root 2 म्हणजे 2 येते. मग Vm divided by root 2 म्हणजे कशाची व्हॅल्यू झालेली आहे तुमची? RMS. RMS. That is V, or you can write here RMS. And this is nothing but IRMS. So you got total power P, average power P चा फॉर्म्युला काय आलेला आहे? मल्टिप्लिकेशन ऑफ V into I, that is RMS value of voltage into RMS value of current. आलं का लक्षात? हे झालं तुमचं काय आहे? ऍव्हरेज पॉवरचा फॉर्म्युला ओव्हर वन कम्प्लीट सायकल. V into I, that is V, कॅपिटल V घेतलं की लक्षात ठेवायचं ते RMS व्हॅल्यू. एसी सर्किट मध्ये RMS व्हॅल्यू आहे आणि I म्हणजे RMS व्हॅल्यू आहे कॅपिटल. जेव्हा तुम्ही डीसी पार्ट मध्ये कॅपिटल आय घेतलं तर तो डीसी पार्ट असतो, कॅपिटल आय आणि कॅपिटल व्ही. आणि स्मॉल व्ही असेल तर अल्टरनेटिंग असते, कॅपिटल व्ही असेल तर आरएमएस व्हॅल्यू असणार आहे. हे झालं तुमचा ऍव्हरेज पॉवर ओव्हर वन कम्प्लीट सायकल, दॅट इज व्ही आरएमएस आणि आय आरएमएस. हे इथे लिहिलेलं आहे सगळं, काही गरज नाहीये, हे पण तुम्ही काही बघू नका. फक्त मी आता इथे बघा, हे मी पूर्ण पार्ट काय फ्लक्च्युएटिंग पार्ट आहे, त्यामुळे तो काय झालेला आहे ऍव्हरेज पॉवरचा फॉर्म्युला 0 झालेला आहे. त्यामुळे डायरेक्टली हे येते बघा, P इज इक्वल टू VM IM डिवायडेड बाय 2, VM डिवायडेड बाय रूट 2, IM डिवायडेड बाय रूट 2 आणि V डिवाइड इंटू I म्हणजे V RMS इंटू I. त्या RMS लिहित नाही, डायरेक्टली V इंटू I. कॅपिटल V किंवा कॅपिटल I म्हणजे RMS च्या व्हॅल्यू असतात. आता ही जी वेव्हफॉर्म आपल्याला काढायची, कशी काढणार आहे तुम्हाला माहिती आहे. हे बघा, हे जे खालची जी वेव्हफॉर्म आहे ती आहे तुमची करंटची वेव्हफॉर्म. मी तुम्हाला सांगते आता, ही जी ब्राऊन कलर मध्ये आहे ती तुमची करंटची वेव्हफॉर्म आहे. दिस इज नथिंग बट द करंट वेव्हफॉर्म. दिस इज द ब्लॅक कलर, इट इज नथिंग बट इट इज विच कलर? ब्लॅक कलर. इट इज नथिंग बट द व्होल्टेज वेव्हफॉर्म. सो हियर आय हॅव शोन दिस इज युअर करंट वेव्हफॉर्म अँड दिस इज नथिंग बट युअर व्होल्टेज वेव्हफॉर्म. आणि आता आपल्याला पॉवर काय मिळालेलं आहे, पॉवरचा ग्राफ काढायचा आहे. पॉवर काय मिळाले? V इंटू I. व्होल्टेज आणि करंट काय करायचंय? मल्टिप्लाय करायचं आहे. मग व्होल्टेज माझं 0 आहे, करंट पण माझं 0 आहे, म्हणजे तो पॉइंट झाला हा. ओके, माय नाव सपोज दिस इज माय करंट, दिस इज करंट इज 2 एम्पियर and this is the what, that is the voltage, suppose it is 3 volt. So 3 into 2 what will be that? 6. 3 into 2 it will be nothing but 6. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त पॉवरची व्हॅल्यू येणार आहे. समजा ती आहे 6 इथं. तसंच इथं मॅक्झिमम व्हॅल्यू समजा इथं काय असणार आहे, समजा 4 असेल, इथं मॅक्झिमम व्हॅल्यू असेल समजा 3. सो 4 3 जा काय असणार आहे? 4 इज द व्होल्टेज अँड 3 इज नथिंग बट द करंट. 4 3 जा 12 म्हणजे त्याच्या तिप्पट. 4 3 जा 12 म्हणजे जी काय आहे ती ह्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. सो हिअर इट विल बी युअर 12 व्हॅल्यू. सो प्रत्येक जर तुम्ही व्होल्टेज अँड करंट डिवाइड केलं आणि त्याची व्हॅल्यू घेतली की या तुम्हाला एक कर्व मिळेल, या पॉइंट्स मिळतील आणि ते पॉइंट्स म्हणजेच काय आहे? पॉवरची ग्राफ आहे. सो दिस इज द पॉझिटिव्ह सायकल बिकॉज ऑल द पॉझिटिव्ह व्हॅल्यूज विल बी देअर. सिमिलरली बोथ आर नेगेटिव्ह फॉर voltage and current, both are negative.
व्होल्टेज जर -3 इथे -4 घेतलं आणि करंट -3 घेतलं तर 4 3 चा काय येणार आहे, मायनस मायनस इट विल बी प्लस. 4 3 जा 12. 12 म्हणजेच काय, हा पार्टच आलेला आहे तुमचा पॉझिटिव्ह पार्ट. त्यामुळे तुम्ही प्रत्येक जर असे पॉइंट्स घेतले तर तुम्हाला हे कर्व मिळणार आहे. दॅट इज नथिंग बट द पॉवर कर्व. आलं का लक्षात? हो का नाही? Yes, ma'am. येस और नो? Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. So this is the current waveform. This is the voltage waveform. फक्त तुम्ही मल्टिप्लाय करून त्याच्यात पुढची म्हणजेच काय मोठी पॉवरची वेवफॉर्म काढायची आहे. सो द ऑरेंज कलर इट इज नथिंग बट युअर पॉवर वेवफॉर्म. ऑल दिस विल बी नेगेटिव्ह व्हॅल्यू, नेगेटिव्ह इंटू नेगेटिव्ह, इट विल बी द पॉझिटिव्ह पी. जशी तुम्ही आय स्क्वेअरची वेवफॉर्म काढली होती का नाही तशीच आहे. फक्त आय स्क्वेअरच्या ऐवजी इथं व्ही इंटू आय आहे. आय इंटू आय करतोय तिथं व्ही इंटू आय आहे. मग आता काय म्हणू शकतो, व्होल्टेज, करंट अँड पॉवर वेवफॉर्म फॉर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट आर शोन इन द फिगर. As seen from the waveform, the instantaneous power is always positive. आपण बघितलेलं आहे की ही जी काही पॉवर आपण काढलेली आहे V इंटू आय, ती पॉवर काय आहे, ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. आणि पॉझिटिव्ह म्हणजेच काय आहे, पॉवर ऑलवेज फ्लोज फ्रॉम सोर्स टू द लोड. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये पॉवर तुम्हाला नेहमी काय मिळते आहे, पॉझिटिव्ह मिळते आहे. म्हणून ती कुठनं जाणार आहे, या व्होल्टेज सोर्स कडून नेहमी ती लोडला जाते. लोड करून सोर्स कडे येत नाही. जेव्हा लोड करून सोर्स कडे येते तेव्हा पॉवर तुमची काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. ही कुठे जाते, पॉझिटिव्ह पॉवर आहे, त्यामुळे सोर्स कडून लोड कडे जाते. लोड म्हणजे रेझिस्टन्स आहे. आलं का लक्षात? Yes, ma'am. सो दिस इज द प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. काय लक्षात ठेवायचे प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट मध्ये? प्रश्न एमसीक्यू मध्ये कसे विचारतील, इन प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट व्हॉट इज द फेज अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. So what is that phase angle? 0. 0. Okay. किंवा असं म्हणतील, in purely resistive circuit, voltage and current they are dash in phase. Sorry, they are in phase, out of phase, 180 काय असेल ते सगळं म्हणू शकतात. काय आहेत ते, in phase आहेत. In phase म्हणजे phi angle is 0. And what are the equation for voltage and current for purely resistive circuit? So V is nothing but Vm sin of omega t and I is equal to Im sin of omega t. And what is the power formula for purely resistive circuit? For purely resistive circuit, power चा formula काय येतोय, capital P it is equal to V into I. That is the power is flowing from source to the load. Okay with this? Yes, ma'am. अजून एकदा पुन्हा रिपीट करते म्हणजे परफेक्ट होईल, तुम्हाला बघायची पण गरज लागणार नाहीये. एसी सर्किट विथ प्युअर रेझिस्टिव्ह 4 पार्ट लक्षात ठेवायचा आहे. पहिली आहे सर्किट डायग्राम. अल्टरनेटिंग सप्लाय दिलेला आहे व्होल्टेज, करंट तुम्ही फ्लो करता आहात आणि हिअर इज युअर रेझिस्टन्स. व्होल्टेज जेव्हा तुम्ही प्रोव्हाइड करता आहात, करंट फ्लो होणार आहे. यू नो अल्टरनेटिंग व्होल्टेज इज गिवन बाय V इज इक्वल टू Vm sin of omega t. In the similar manner, the current will flow through this resistor. So the current value according to the Ohm's law is given by I is equal to small v divided by R. As you know the small v value, put that Vm sin of omega t divided by R from 1. But Vm divided by R is nothing but it is Im. Put that value. So you will get I is equal to Im sin of omega t. You got the current equation. So compare current, voltage and current equation. As voltage and current both are having the general formula of voltage and current alternating. So both are starting 0 point is same for both of them. Therefore phase angle between voltage and current is what? 0. So as the phase angle is 0, what is the voltage and current waveform? We have shown here. Always draw the voltage waveform amplitude more than the current waveform because Vm divided by R it is Im. Okay. So Vm जास्त दाखवायचं आहे as compared to Im. Both starting point is 0. 0 point are also जेव्हा ते पायला रीच होत आहेत तेव्हा ते एकत्र रीच होत आहेत आणि 2 पायला पण ते एकत्र रीच होत आहेत. हे झालं तुमचं कशाची डायग्राम, वेवफॉर्मची. फेजर डायग्राम इट विल बी पॅरलल टू एक्स एक्सिस. वन विल बी मॅग्निट्यूड विल बी हाय फॉर व्होल्टेज अँड मॅग्निट्यूड विल बी लो फॉर व्होल्टेज. हा करंट स्मॉल असणार आहे. मग हे झालं तुमचं वेवफॉर्म आणि फेजर डायग्राम. नेक्स्ट पार्ट इज नथिंग बट द इन्स्टंटेनियस पॉवर. तुम्हाला स्मॉल v आणि स्मॉल i चं इक्वेशन मिळालेलं आहे, मल्टिप्लाय करा. सो यू विल गेट द स्मॉल p.
सो VM साइन ऑफ ओमेगा टी IM मल्टिप्लाय करा, सो साइन स्क्वेअर मिळणार आहे. ते कॉस मध्ये लिहा 1 मायनस कॉस 2 ओमेगा टी डिवायडेड बाय 2. नंतर काय करायचं आहे, मल्टिप्लाय कराय आतमध्ये. मग पॉवर इन्स्टंटेनियस पॉवरचे दोन पार्ट आहेत, एक आहे कॉन्स्टंट पार्ट आणि कॉस आणि साइन जो असेल पार्ट त्याला म्हणतो आपण फ्लक्च्युएटिंग किंवा अल्टरनेटिंग पार्ट. मग आपल्याला इन्स्टंटेनियस पॉवर मिळालेली, आपल्याला ॲव्हरेज पॉवर कॅल्क्युलेट करायचे. मग ॲव्हरेज पॉवर म्हणजे कॅपिटल P, आणि जेव्हा जेव्हा आपण ॲव्हरेज घेतो आहे तेव्हा 1 कम्प्लीट सायकलवर घेतो आहे. मग फ्लक्च्युएटिंग किंवा अल्टरनेटिंग क्वांटिटीचं कम्प्लीट सायकलवर ॲव्हरेज घेतली तर ते काय येते आहे, 0 येते. त्यामुळे हा पार्ट तुमचा काय झालेला आहे, 0. मग राहिला फक्त काय, कॅपिटल P इज नथिंग बट VM IM डिवायडेड बाय 2. So it is VM divided by root 2 into IM divided by root 2. Instead of these two, you can write like that. So VM divided by root 2 is nothing but RMS value, and IM divided by root 2 is nothing but RMS value. You can denote by like that simple V into I also, not writing RMS. So V into I is nothing but RMS value only. So what will be the phasor diagram waveform for it? This will be the waveform for power and voltage and current. So this is the current waveform we have seen. This is the voltage waveform. Multiply the two values. You can take any values. So जी काय मल्टिप्लाय केलेलं आहे त्याच्या त्या जास्त असणार आहे पॉवर. 3 into 2 6 येतोय, 4 into 3 12 असणार आहे. त्याच रेषेला फक्त ती व्हॅल्यू काढा, मग तुम्हाला पॉवर मिळणार आहे दुप्पट किंवा तिप्प काय असेल ते व्होल्टेजच्या. आणि तसंच निगेटिव्ह व्हॅल्यू दोन्ही पण आहे, जरी तुम्ही मल्टिप्लाय केलं तर सेम मिळणार आहे पॉवर. मग नंतर काय होणार आहे, हे पॉवर ऑलवेज पॉझिटिव्ह आहे, जरी निगेटिव्ह सायकलला पण पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच पॉझिटिव्ह म्हणजेच काय दाखवत आहे की पॉवर इज ऑलवेज फ्लोईंग फ्रॉम व्हॉट, व्होल्टेज सोर्स टू द लोड दॅट इज नथिंग बट रेजिस्टन्स. ओके विथ दिस? Okay, ma'am. Yes, ma'am. Okay. What is the time? 4:35. So we will stop here. Tomorrow we will take, still 50 students are only present. So tomorrow new we will take fresh and be present for all the, I will discuss this purely resistive circuit for that 16 students. Once again I will repeat it so that it will be easy from them to study what is purely inductive, what is purely capacitive, RL, RC and RLC circuit. अलग लक्षात? We'll stop here. Give me your present roll number 1. आहे का present? I will end the show first.